नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणींनो, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरेच कायमध्ये स्वागत आहे। तर पहा, आज आपण कर्नाटकी पूड चटणी बनवलेली आहे। तर याला पोडी चटणी म्हणतात, गन पावडरही म्हणतात। तर अतिशय साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। तर ही कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, मेदूवडा, आप्पम किंवा आपली साधी पोळी भाकरी याच्यासोबतही चटणी खाऊ शकता आणि महिनाभर ही चटणी छानपैकी टिकते। तुम्ही प्रवासातही कुठेही घेऊन जाऊ शकता। तर ही कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। हे पहा, आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे। साहित्य मी तुम्हाला भाजताना दाखवलेलं नाही, मंद आचेवर खरपूस भाजून घेतलेलं आहे। उडीद डाळ, चना डाळ आणि कढीपत्ता, जिरे आणि धणे हे सगळं वेगवेगळं मी भाजून घेतलेलं आहे। आणि पहा, लाल मिरचीची पूड घेतलेली आहे, फक्त मिरचीची बुकटी घेतली। तुम्ही लाल मिरच्या याच्याऐवजी भाजून घेऊ शकता। आणि पहा, सैंधव मीठ घेतलेलं आहे मी, तुम्ही कोणतेही मीठ घेऊ शकता। चिंचही मी छान परतून घेतलेली आहे। थोडासा गूळ घेतलेला आहे, आंबट गोड तिखट अशी सुंदर अशी चव लागते या चटणीची। थोडेसे मेथी दाणे तुम्ही परतून घेऊ शकता, मी घेतलेले नाहीत, पण तुम्हाला घ्यायचं असेल मेथी दाणे तर तेही याच्यामध्ये घालतात। मेथी दाणे तेही तुम्ही तेलावर परतून घेऊ शकता। मी सगळं कोरडं परतलेलं आहे बघा। आणि आता इथे मी शेंगदाणे वेगळे परतून घेतलेले आहेत, सुकं खोबरं किसून तेही छान परतून घेतले, आपले पांढरे तीळ तेही छान खरपूस परतून घेतलेले आहेत। आणि त्याच्यासोबत माझ्याकडे थोडे जवसही होते, तर तेही मी परतून घेतले। तुम्हाला जवस नसेल टाकायचं, नाही घातले तरी चालेल, आणि घालतच नाहीत, पण माझ्याकडे होते म्हणून मी घातलेले आहेत। आता हे सगळं मिक्सर जारमध्ये मी काढलेलं आहे। आणि आता मिक्सरमधून हे छान आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। अतिशय बारीक पूड करून तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हवी असेल तर थोडी जाडसरही करून घेऊ शकता। तर पहा, आता मिक्सरमधून हे आपण वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारची झालेली आहे बघा ही पूड। थोडीशी मी भरडच अशी ठेवलेली आहे आणि डाळी याच्यामध्ये खमंग भाजून घातल्यात, मग त्याची चव खूपच छान येते। आणि आंबट गोड तिखट आणि थोडीशी कढीपत्त्याची चव याच्यामध्ये खूपच छान लागते। तर तुम्ही याच्यामध्ये मेथी दाणे घातले तर तीही कडवटपणाची चव याच्यामध्ये आल्यावर तीही खूप छान लागते। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथी दाणे घालू शकता। तर पहा, अशा प्रकारे आपली पूड चटणी तयार आहे। तुम्हाला ही माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता। आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईक करा। बाय बाय, गुड डे, टेक केअर, सी यू सून।